नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगचा टॉपिक थोडासा वेगळा आहे। माझ्याकडे आहे ओला S1 प्रो गाडी। तर होतं असं की बऱ्याच वेळेला मी ही गाडी घेऊन ज्यावेळेला बाहेर जातो तेव्हा बरेच जण मला असं विचारतात की कशी आहे गाडी किंवा काय रेंज देते, कशी वाटते चालवायला, काय अनुभव आहे। तर म्हणून मी विचार केला की या गाडीच्या रिव्ह्यूचा एक ब्लॉग घेऊन यायचा आणि ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या। तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला। ओला इलेक्ट्रिक कंपनीचा ॲप। या ॲपवर तुम्हाला गाडीची सर्व माहिती आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा बघायला मिळतात। आता माझी गाडी लॉक्ड आहे, तर इथे लॉक्ड असं दाखवतं आहे। इथे मी अनलॉक केलं की ते तुम्ही बघू शकता, गाडी पण अनलॉक झाली आहे। गाडीचा पूर्ण कंट्रोल तुम्ही या ॲपवरनं करू शकताय। इकडे खाली राईड जर्नल यामध्ये तुमच्या गाडीची पूर्ण रनिंग आणि बाकी सगळे स्टेटस तुम्हाला दिसत आहेत। गाडीचं आत्तापर्यंतचं रनिंग 9,312 दाखवते आणि आत्तापर्यंत मी 21,790 रुपये वाचवलेले आहेत, जे की इलेक्ट्रिक गाडी आणि पेट्रोल गाडी याच्या तुलनेतले आहेत। पेट्रोल गाडीच्या ऐवजी मी इलेक्ट्रिक गाडी वापरतो, त्यामुळे माझे 21,790 रुपये आत्तापर्यंत वाचलेले आहेत। टोटल रिजेन म्हणजे गाडी आपण ब्रेकच्या ऐवजी रिव्हर्स थ्रोटल करून जी आपण पॉवर सेव्ह करतो त्याला रिजन म्हणतात आणि त्याच्यातनं साधारण 922 किलोमीटर मी पॉवर रिजनरेट केलेली आहे। इथे खाली रिसेंट राईड्स दाखवत आहेत। स्कूटर ॲक्सेस म्हणून एक आहे इथे की तुम्ही तुमच्या फॅमिलीमधल्या कोणालाही या गाडीचा जर कंट्रोल देत असाल, ॲक्सेस देत असाल, तर त्याचा इथे तुम्हाला डिटेल्स दिसतात। मी माझ्या बाबांना या गाडीचा एक ॲक्सेस दिलेला आहे, तर त्यांच्या मोबाईलवरनंही या सगळ्या गोष्टी त्यांना बघता येतील। तर तोही कंट्रोल तुम्हाला इथनं दिसतो। गाडी अनलॉक केल्यानंतर डिस्प्लेवर तुम्हाला ही स्क्रीन दिसते। पार्किंग मोडला आत्ता गाडी आहे। ब्रेक करून हे रेड बटन प्रेस केल्यानंतर गाडी चालू होते आणि ॲक्सिलेटर दिल्यानंतर गाडी पुढे जायला सुरुवात होते। गाडीला पार्किंग मोडला टाकून या साईडला स्लाईड केल्यानंतर इथल्या सगळ्या फीचर्स वगैरे गाडीचे दिसतात, सेटिंग्स वगैरे बऱ्याचशा सेटिंग्स आहेत। यामध्ये मूड्स वगैरे चेंज करता येतात गाडीचे। ब्लूटूथने आपल्याला गाडी मोबाईलला आपल्या पेअर करता येते, गाणी वगैरे ऐकू शकतो आपण याने। बरेचसे फीचर्स आहेत गाडीला, एकदम ॲडव्हान्स केलेली आहे गाडी। तर या गाडीला 4 मोड आहेत, इको, नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर। तर जनरली मी नॉर्मल मोडला जास्त गाडी चालवतो। या मोडला पिकअप आणि स्पीड बऱ्यापैकी व्यवस्थित मिळते। इको मोडलाही साधारण 40-45च्या स्पीडला तुम्ही कंटिन्यू चालवणार असाल तर तेवढी स्पीड कंटिन्यू मिळते। पण काय आहे, इको मोडला थोडं पिकअप कमी मिळतं, तर त्यामुळे नॉर्मल मोडला या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिळतात। सो नॉर्मल मोडला मी जास्त गाडी चालवतो। तुम्ही गाडी कुठल्या मोडला चालवता त्यावर पण तुमची गाडी किती रेंज देणार हे डिपेंड असतं। जितकं तुम्ही स्पोर्ट्स आणि हायपर मोड जास्त वापरणार तेवढे गाडीची रेंज कमी होणार आहे। म्हणजे एका चार्जमध्ये जितकी गाडी जास्त जाते तर ती या 2 मोड जास्त वापरल्यामुळे रेंज कमी होणार आहे। साहजिकच आहे, कारण त्यामुळे तुमच्या गाडीची पॉवर वाढते। स्पोर्ट्स आणि हायपर मोडला जास्त पॉवर गाडी देते तुम्हाला। आणि प्राईस रेंजचा विचार केला तर इलेक्ट्रिक गाड्या ह्या पेट्रोल गाड्यांच्या तुलनेत थोडीशी किंमत जास्त आहे। पण तसा विचार केला तर ती किंमत साधारण 5 वर्षामध्ये वसूल होण्यासारखी आहे, कारण इलेक्ट्रिक गाड्यांच्या रनिंग कॉस्ट खूप कमी आहेत ॲज कम्पेअर टू पेट्रोल गाड्या। जर पेट्रोल गाड्यांचा महिन्याचा खर्च तुम्ही काढला तर साधारण तुमचं रनिंग जर 30 ते 40 किलोमीटर असेल तर महिन्याचा खर्च साधारण 2,500 ते 3,000 रुपये पेट्रोल गाड्यांचा पेट्रोलचा खर्च असतो फक्त, आणि इतर मेंटेनन्सचा खर्च असतो तो वेगळाच। पण त्याच इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत तसं नाही आहे। इलेक्ट्रिक गाड्यांना फक्त चार्जिंग कॉस्ट असते, बाकी इतर मेंटेनन्स जर तुमच्या वापरण्याच्या वर अवलंबून आहे। जर वापरणं तुमचं व्यवस्थित असेल तर आता मी 10 महिने गाडी वापरतो, मला अजूनही काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे आजपर्यंत या गाडीला। गाडीचे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत। मला जे वाटतात ते तुमच्यासोबत शेअर करतो आहे की मला असं वाटतं की इलेक्ट्रिक गाडी जर तुम्ही घेत असाल तर तुमच्याकडे एक बॅकअपला पेट्रोल गाडी पाहिजे फॅमिलीमध्ये तुमच्या, जेणेकरून काय की अचानक जर तुम्हाला कुठे लांब जायचं झालं, साधारण आता ओला इलेक्ट्रिक गाडी मला साधारण 100 ते 120 किलोमीटरच्या दरम्यानची रेंज देते आणि
त्या बाहेर जर तुम्हाला जायचं असेल, साधारण 150 किलोमीटर किंवा 200 किलोमीटर जायचं असेल, तर मग या गाडीला चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी थांबावं लागेल. तसं जर तुम्हाला नको असेल तर तुमच्याकडे एक बॅकअप इलेक्ट्रिक गाडीऐवजी पेट्रोल गाडी पाहिजे फॅमिलीमध्ये तरी निदान तुमच्या, जेणेकरून तुम्ही गाडी शिफ्ट करून वापरू शकता. त्यामुळे माझ्या बाबांची ॲक्सेस आहे, त्यामुळे मी ही इलेक्ट्रिक गाडीचा प्लॅन केला. कधी मला लागली तर मग मला जर जास्त अंतराचं कुठे जायचं असेल तर मग मी ही गाडी त्यांना देतो आणि त्यांची ॲक्सेस मी घेऊन मग जास्त अंतराचं जर कुठे जायचं असेल तर मग मी ट्रॅव्हल करतो. हा एक फक्त वीक पॉईंट आहे किंवा हा एक तोटा आहे या गाडीचा असं मला वाटतं. जर तुम्ही कुठे जॉब करत असाल आणि तुमचं रनिंग ठरलेलं असेल, साधारण 50 ते 100 किलोमीटरचं जर तुमचं रनिंग दिवसाचं असेल तर तुम्ही ही गाडी बिंदास घेऊ शकता, कारण त्या दरम्यानची रेंज ही गाडी देते. तुम्ही दिवसाला मग आल्यानंतर चार्ज करू शकता किंवा मग ऑफिसला वगैरे चार्ज करू शकता. त्यामुळे तुमचं जर रनिंग 50 ते 100 किलोमीटर असेल तर तुम्ही ही गाडी बिंदास घेऊ शकता. रिव्ह्यूचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन ब्लॉग मी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.